दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शिवाजीनगर नागपूर या ठिकाणी आपण पोहोचलेले आहोत आणि आता इथल्या दोन वहिनींना भेटणार आहोत. मिनल संदीप मुक्कावार आणि सायली संजय पत्तीवार या दोघींना भेटून सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. नागपूरमधला आजचा हा खेळ कसा रंगणार चला बघूया लगेचच. ते फोनवर खूप बोलत असतात. का एवढं का फोनवर असतं तुम्ही? नाही म्हणजे एक मिनिट, हे जे नवस सुरू झाले ते सापडू नये म्हणून? नाही सापडाय म्हणून सर. भाऊजी माझ्यासोबत बोलत नाही. आरोपीच्या पिंजऱ्यात आत्ता बहीण आहे. नाही, भाऊजीवर करायचं. भाऊजीवर करायचं. असा चान्स मिळत नाही नंतर. नमस्कार. धन्यवाद धन्यवाद. उखाणा घ्या. सुखाचा संसार चालू असताना चालू आहे हा खेळ. संदीप रावांचं नाव घेते, सगळ्यांचा जमला मेळ. अरे वा, अभिनंदन. बरं, आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर आहे. नमस्कार. हा माझा मुलगा. बरं. हा माझा छोटा मुलगा. हा माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी बहिणी. नमस्कार. ही माझी ननंद. नमस्कार. ह्या माझ्या मैत्रिणी. नमस्कार. चला, सगळ्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावर जो काय उत्साह दिसतोय तेव्हा आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? चंद्रपूर. मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? छान आहे. एकदम तुम्हाला छान एक royal सांगू का, आहे. तुमचा आवाज खूप कमी आहे. हो. माझ्या मते तुमच्या बाजूला मिस्टर आले ना तर तुमचा आवाज वाढू शकेल. नाही नाही, आता बोलेल मी चांगली. नक्की? हो. नाही नाही, त्यापेक्षा बोलवतोच. या हो. नमस्कार. नमस्कार सर. बसा बसा बसा. आज तुमचा आवाज वाढलाय पण. तुम्ही सोबतीला तुम्ही बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे की त्यांच्या स्वभावातली कुठली गोष्ट अशी आहे जी खटकते तुम्हाला? ते फोनवर खूप बोलत असतात. कोण? हे कोणाशी? फोनवर मित्रांसोबत जास्त बोलत असतात. बाजूला चहा घेत आली तरी लक्ष नसतं त्यांचं. मग कोणाकडे लक्ष असतं तुमचं? फोनकडे. का एवढं का फोनवर असतं तुमचं? फोनवर म्हणजे आता घरी आल्यावर तर थोडं फोनवर चहा पीत बायकोकडे पाहत. पण त्या म्हणतात चहा आणि बायकोकडे चहाकडे लक्ष लक्ष नसतात म्हणतात ते. हिच्याकडे होतं, चहाकडे लक्ष नसतं. तुम्ही एक काम करा, चहा देत पर्यंतच लक्ष. हा फोन असा असेल त्यावेळेला दुसऱ्या बोट आहे ना ते चहात ठेवा. आयुष्यभर फोन बाजूला होईल त्यांचा. कळलं? उपाय देतो तुम्हाला. बरं बरं, सांग कधी मुंबईला वगैरे फिरायला गेलात? हो, आम्ही सुरुवातीला मुलं लहान असताना आम्ही गणपतीपुळेला पिकनिक काढली होती. तेव्हा म्हणजे ह्या लोकांनी आम्ही एकाकडे जेवणाची अरेंजमेंट होते, तर तिथून आम्हाला या सगळ्यांना लेडीजला बसवून दिलं ऑटोमध्ये. कोणी? आणि आम्हाला ऍड्रेस नाही माहिती, या जेंट्सनी सगळ्यांनी. आम्ही 8 कपल गेले होतो. तर आम्हाला लेडीजला सगळ्यांना ऑटोमध्ये बसवून दिलं. तेव्हा मोबाईल नव्हते, काही नव्हते. आणि जा म्हणाले. आम्हाला वाटलं त्या ऑटोवाल्याला ऍड्रेस माहिती होता. थोड्या वेळाने तो म्हणाला, मॅडम कुठे जायचंय? आम्ही म्हटलं, एक मुलगी म्हणजे आमच्या ह्याच्यातली एक होती, तिची पण लाल ओढणी होती. आम्ही म्हटलं, तो ऑटो चाललाय ना, ती ओढणी दिसते ना, त्याच्या मागे मागे चला म्हटलं. थोड्या वेळाने खूप दूर गेल्यावर असं वाटलं, नाही नाही आपणच कुठेतरी चुकत आहे. मग थांबवलं. तो ऑटो पाहिला तर त्याच्यात आमचे कोणीच ओळखीचे नव्हते. वा. नंतर मग हे मागून धावत आले. कसे तरी ऍड्रेस म्हणजे हे करत होते, ते करत. त्यामुळे झालं. मग ह्या लोकांना आम्ही सापडलो. नंतर हे लोक सापडले. आता मी शोधत गेलो. थोडंसं मी रिलॅक्स झालो. म्हटलं गेले दूर तर जाऊ द्या, थोडं तेवढा रिलॅक्स आणि कंटिन्यू सोबत होती 24 तास. आनंद थोडं मित्रमंडळी गोष्टी गप्पा आणि थोडं कोणी खर्रा पाणी चहा वगैरे घ्यायचं घेऊ म्हटलं. नंतर काय झालं, नंतर टेन्शन वाढलं. आम्हाला वाटलं समोर जाऊन थांबेल. मग झालं टेन्शन वाढलं तर म्हणजे आता एक बायको कशी मुश्किली मिळाली. एक बायको कशी मुश्किली मिळाली.
तर ते नंतर म्हटलं कसं करायचं मग सगळे घापून गेले. मनातल्या मनात सगळ्यांनी ठरवणं चालू केलं. काय कोणी मला गेल्याबरोबर 101 रुपयाची पेढी वाटतो, कोणी हे वाटतो ते वाटतो. त्यात महिन्यात प्रार्थना पण सुरू झाली सगळ्यांच्या की आणि त्याच्यापैकी 10-12 पैकी एक मित्र होता. म्हणजे एक मिनिट, हे जे नवस सुरू झाले ते सापडू नये म्हणून नाही, सापडाय म्हणून सर. सापडायला पहिले आम्ही गमतीत गेलो, मग सिरियस होत गेले. एक जण सिरियस होत गेले आणि मुख्य म्हणजे बायका गेल्या, पोरं आमच्या सोडून गेले ना. असं झालं तेव्हापासून यांनी चतुर्थ्या पकडल्या. पण चतुर्थी गेली, उपवास सुरू झाला. गणपती बोलला, दर्शन घेतलं, चतुर्थी सुरू झाली. सगळ्यांनी मनातल्या मनात ठरवलं. कोणी सांगायला तयार नाही की काय ठरवलं. बारीक मध्ये एकट्याने म्हटलं की मी हे ठरवलं. मग दुसऱ्याच्या बायकोला राग नाही, पण मी पण हे ठरवलं, ते ठरवलं. मग एकाने म्हटलं की मी ठरवलंच नाही, त्याची बायको रागाने पाडला. कसं तुम्हाला मी पाहिजे होते की नाही. काय रे, यांनी चतुर्थी का नक्की पकडली हा संशोधनाचा विषय आहे. बरं, या दोघांनी मिळून एक टार्गेट पूर्ण करायचं आहे. 9 थर रचायचे, पेपर ग्लास, आणि मग 9 थर रचायचे. 9 थर रचले तर 2000 रुपयाचं बक्षीस. पण जसजसं एक थर कमी होणार तेवढे प्रति थर 500 रुपये कमी होणार. वेळ 2 मिनिटाची. 1, मी एक 2, 3 अल्टरनेट. एक ग्लास यांनी ठेवलं तर दुसरं तुम्ही. पाच, 4, 3, 2, 1 वेळ संपली. 1, 2, 3, 4, 5, 6. चला, 6 थर पूर्ण झाले. त्यामुळे 1, 2, 3, 4, 5 ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. चला जाऊन भेटूया पत्तीवार वहिनी. अभयारण्यात सोडून येत आहे? नाही सोडून कसं राहायचं, घेऊन आपलं सोडून नाही, म्हणजे अभयारण्य दाखवून येत आहे. हा घेऊन जातोय आणि घेऊन पण येतोय. अच्छा, घेऊन पण येत आहे. मी जेव्हा फोन करते तेव्हा मात्र हिचा फोन हमखास एंगेज असतो. नाही पण माझं पण सेम ऑब्जेक्शन माझं पण आहे. आता काय बोलू मी याच्यावर. तुमचं नमस्कार. 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 वेलकम. धन्यवाद. थँक्यू. ही लक्ष्मी तुमच्याकडे. आणि आता पटकन उखाणा घ्या. आकाशात तारा, अंगठीत हिरा, संजोरा हा दागिना खरा. अरे वा, थोडक्यात भागवलं. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी जाऊ. नमस्कार. हा माझा मुलगा. बरं. हे माझे दीर. नमस्कार. आणि माझी नणंद आणि माझी ताई. नमस्कार. नमस्कार. आणि हे सगळे आमचं पूर्ण मैत्र परिवार. अरे वा वा वा. नमस्कार. नमस्कार. चला सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? नांदेड. मग बालपण सगळं नांदेड मधलं? सगळं नांदेड मधलं बालपण मग आहे. नागपूरला का आलात? माझी आत्या इथं असते आणि आत्याची खूप अशी इच्छा होती की माझ्यासोबत कोणीतरी बा माझ्या माहेरचं यावं इकडे नागपूरला? हा. त्यामुळे आत्यानी प्रयत्न केले हा. आणि मी नागपूरला आले. आत्याने प्रयत्न केले म्हणून हो, नागपूरला? नाही, असं म्हणजे आता तिनेच केलं की नागपूरमध्ये पडावी बा. तिने 4 ठिकाणी ऑफर दिली. पडावी म्हणजे अच्छा, म्हणजे नागपूरमध्ये यावी. यावी, हा. अच्छा. आणि मग काय झालं पुढे? काही नाही, म्हणजे ऑफर दिली माझ्या आजोबांनी आणून सासऱ्यांकडे दिली आहे. त्याच्यानंतर हे लोक नांदेडला पाहायला आले मला. कोण? आई, बाबा, नणंद हा. आणि त्याच्या मिस्टर, दीर सगळे मला नांदेडला पाहायला आले. आठवतोय तो दिवस? हो, आठवतो तो दिवस. काय होतं त्या दिवशी? दिवाळीचा दुसरा दिवस होता तो. अच्छा, तेव्हापासून फटाके वाजायला लागले. हो ना? बोलवा मिस्टरांना. अहो, नमस्कार. नमस्कार. चला, म्हणजे मग तुम्ही नांदेडला गेले होते? हो, आम्ही नांदेडला गेलो. हा. यांना बघितलं, आवडली आणि मग आई वडिलांना सांगितलं की बा मला आवडलेली आहे. आई वडील म्हणाले की मुलगी चांगलेली आहे. मग लग्न झालं. लग्न कुठे इथे झालं की तिथे? लग्न नांदेडलाच झालं. किती वर्ष आहेत लग्नाला? मला 17 वर्ष झाले. 17 वर्ष. काय त्यांच्या स्वभावातलं कुठली गोष्ट अशी आहे जी खटकू शकते?
खटकू शकते असं आहे की त्यांना बाहेर जास्त फिरायला आवडत नाही आणि मला खूप आवडते. काय हो, तुम्हाला शांत घरी राहिलेलं बरं? नाही असं काही नाही, मला पण फिरायला आवडतं. हा. बरं फिरायला पण जातो. आता परवाला मी पुन्हा फिरायलाच चाललोय आता. अरे वा. कुठे? इथे जवळ ताडोबा म्हणून आहे तिथे चाललोय. अभयारण्यात सोडून येत आहे? नाही सोडून कशाला येतं, घेऊन आपलं सोडून नाही, म्हणजे अभयारण्य दाखवून येत आहे? हा घेऊन जातोय आणि घेऊन पण येतोय. अच्छा, घेऊन पण येत आहे. आता एक खेळ खेळायचा आहे दोघांनी मिळून, आणि या खेळामध्ये 9 थरांचा मनोरा रचायचा आहे. वेळ 2 मिनिटाची. बघूया 9 थरांचं हे टार्गेट या पूर्ण करणार का? 1, 2, 3 वेळ सुरू झाली. तीन, 2, 1 वेळ संपली. 1, 2, 3, 4, 5 ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. नमस्कार. बरं, आता पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. सोशल वर्क जास्त करते आणि मुलांकडे लक्ष नाही. 10वीला मुलगा आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. आता तर सोशल वर्क ती करते, पण तेवढंच मुलांकडे पण लक्ष देते. कारण मुलांचं जे डेव्हलपमेंट चालू आहे ते डेव्हलपमेंट चालू आहे ते एकदम पद्धतशीर आहे. कशामध्ये ते कमी नाही आहे. मार्क्समध्ये म्हणा, बाकी वागण्यात म्हणा, याच्यामध्ये म्हणा. त्यामुळे मला असं वाटत नाही की हे बरोबर आहे बा. बरं, पुढचा आरोप. मी इथली जाऊ आहे आणि मला अशी कंप्लेंट आहे की यांच्याकडे इतके प्रोग्राम होत असतात, या सगळ्या मैत्रिणींना आणि सगळ्या जावांना कामाला लावतात. जावं या कामासाठीच असतात. कारण त्यांच्याकडे जेव्हा प्रोग्राम असते तेव्हा ही कामं करते, तेव्हा आपल्याकडे प्रोग्राम ते प्रोग्रामला कामं करतो आम्ही त्यांना बोलत असतो. देत नाही, मुलांकडे सुद्धा लक्ष देऊ देत नाही. ते कामं करायला होतात म्हणजे मुलांकडे ती लक्ष देते ना, तुम्ही कामं करता तेव्हा. आमच्या मुलांकडे आम्हाला लक्ष द्यायला भेटत. पुढे तुम्ही. आपण नणंद. अरे हा, छोटी ननंद आहे. छोटी आहे म्हणून ती मला सतत कामच सांगत असते. मी आली की मला नंदेचा मानच नाही मिळत. मला मानच नाही मिळत. मला ती फ्रेंड सारखीच वागवते. तर मला इच्छा आहे की तिने मला पण वागवावं, मला खायला प्यायला द्यावं. ती मला सांगते की मला आणून दे चहा म्हण सोनू. एक तर असं आहे ती चहा खूप चांगला करते. त्यामुळे आमचे जे जावई आहे ते दिवसांना 5 वेळा चहा पितात. आणि दुसरी गोष्ट तिला याच्यासाठी खाऊ घालत नाही की ती लक्ष नाही दिली पाहिजे, मेंटेन झाली पाहिजे. कारण इथं लग्न जे आहे ते आम्ही जमून दिलेलं आहे आणि आमच्या जावयांनी तिला शपथ घेतली ती लक्षात आली नाही पाहिजे. एक वेट लॉस दिला 58 kg त्याच्यावरती वेट गेलं नाही पाहिजे. तर तिला मिळाला म्हणतो कमीत कमी आपल्याकडनं ती चुकी नाही आली पाहिजे. पुढचं. मी तिचा भाऊ आहे. भाऊजी माझ्यासोबत बोलत नाही. माझ्यासोबत आरोपीच्या पिंजऱ्यात आत्ता बहीण आहे. भाऊजीवर करायचं. भाऊजीवर करायचं असा चान्स मिळत नाही नंतर. काय हो? थांबा, तुम्ही घ्या बाजू आता. ते बोलतात मित्रांसोबत जास्त, पण खरंच माझी बहिणी किंवा भाऊ आले की त्यांना काही सुचत नाही. असं गमती जमती करणं जमत नाही त्यांना. आता तर काय चाललंय बघताय. म्हणजे ते छान बोलतायत की कदाचित हे मुंबईत असते तर मला त्यांनी कामच दिलं नसतं. मित्रांसोबत गमती बाजू घेतात छान. मित्रांसोबत जमतं. तिला आजच कळलं. या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं? माझं असं म्हणणं आहे की माझी नणंद आहे, हिचं म्हणणं होतं की मी हिचं मानपान करत नाही. पण हिला मी इतक्या लहानपणापासून बघितलं आहे आणि त्यामुळे ती पण माझ्यासोबत लग्नाच्या पहिलेपासून माझी तिची ओळखी आहे. त्यामुळे मी तिला मैत्रिणीसारखी ट्रीट करते आणि आल्या की लगेचच ती पण किचनमध्ये येते. त्यामुळे मला तिचा मानपान करायचं कधी कामच नाही पडत. चांगलं मानपान करते. आणि मावशींचं म्हणणं म्हणजे सासूबाईंचं म्हणणं आहे की मी इथे सोशल वर्क जास्त करते, मुलांकडे लक्ष देत नाही. तर मी दोन्ही करते कारण आमच्या घरात सगळ्यांना सोशल वर्क पण आवडतं आणि मुलांकडे आणि याच्यात एज्युकेशनमध्ये पण लक्ष द्यायला खूप आवडतं. त्यामुळे मी दोन्ही पण करते आणि जरी थोडं कमी पडत असेल तर नक्कीच मी नंतर करेन. हा तन्मणी दुसऱ्या कोणालाही मिळणार नाही. आज एवढे आरोप केले तुम्ही त्यांच्यावर, तेव्हा आज ह्यांना मिळणार आहे कारण ह्यांनी सॉलिड बाजू. तुम्ही द्या. थँक्यू सर. थँक्यू. काय बाजू घेतली तुम्ही जोरदार. थँक्यू सर. जोरदार बाजू. सर बाजू नहीं ली तो कल चले जाएंगी ना. बाजू नहीं ली तो कल चले जाएंगी बोलो. जन्म साथ में. व्हेरी गुड. छान छान. तुम्हाला शुभेच्छा. आणि कधी मुंबईला गेलात तर नक्की रिक्षात बसून सोडून येतात. सॉरी, घेऊन येतात. तेव्हा आता यानंतर लगेच जाऊया आणि भेटूया पत्तीवर वहिनी. नमस्कार. काय आरोप करण्यासाठी काय आवाज आहे.
तुम्ही सगळे आरोप खोडून काढायचे ना? हो आता करावं लागणार. मला बघायचं आता कसं काय तुम्ही यांची बाजू घेतायत. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई घ्या पहिला आरोप. हिला दागिन्याची आणि साड्यांची खूप हौस आहे, तर एवढा खर्च करणं योग्य नाहीये, कारण अजून मुलाचं शिक्षण व्हायचं आहे, लग्न व्हायचं आहे. नाही, ती प्रयत्न तसंच करते, दागिने पण घेते, हाऊस पण करते आणि ती तिच्या याच्यातनं ती मुलाच्या शिक्षणाकरता आणि याच्याकरता पैसे पण वाचवते आहे. बघितलं, बस झालं, बंद केलं की नाही मुलांनी तुम्हाला? पुढचा आरोप कोण करणार? मैत्रीण यायची आणि ताई पण आहे. आणि माझी अशी कंप्लेंट आहे की मी जेव्हा फोन करते तेव्हा मात्र हिचा फोन हमखास एंगेज असतो. एक तर तो संजू भाऊचा असेल किंवा कोणाचा असं माहिती पण तिने फोन उचलावा असं मला. माझं पण सेम ऑब्जेक्शन माझं पण आहे. आता काय बोलू याच्यावर? तुमचं पण पुढचा आरोप. वहिनी आहेत माझ्या. मला पिझ्झा खूप आवडतो. आधी बहिणी बिलकुल रेग्युलरली महिन्यातून 2दा म्हणजे पिझ्झाचा बेट ठेवायची, पण हल्ली गेल्या 4-5 वर्षापासून तुझा म्हणतात बनवतच नाही. अच्छा, मला पिझ्झा नाही आता तुझा. काय झालं, 5-6 महिने झाले घरचं मायक्रोवेव्ह खराब झालंय. हा, मला माहितीये दादा हेच म्हणणार आहे. मी 5-6 वर्ष म्हटलं, दादाने ऐकलं नाही, पण जंक फूड खाणं चांगलं नसतं, शरीराला हानिकारक असतं, थोडंसं सांभाळून घ्यायचं. विरोध नाही का? मी फक्त महिन्यातून 2दाच म्हटलं होतं. बरं, आपण प्रयत्न करूया वेळेला. आता मी ननंद आहे. माझी एकच कंप्लेंट आहे तिच्याकडे की वहिनी सगळ्यांकडे जाते, म्हणजे समाजसेवा करते, पण माझ्या घरीच येत नाही ती. नाही असं नाहीये. सुश्रुत लहान होता, सगळं होतं, आम्ही सगळं जाऊ शकायचो. आता समाजसेवेची काम करतो. तुला थोडी म्हणतो मी, तिची गोष्ट हो, ती येणार म्हणजे आता माझ्यासोबतच येणार ना, एकटी थोडंच जाणार आहे. असं जर राहणं किती लांब आहे तेव्हा बरं. माझं लांब असतं तरी ती समाजसेवा करते. बरं, आता पुढच्या आता पूर्ण प्रयत्न करणार आम्ही. दर शनिवार रविवार दर शनिवार रविवारी तुमच्याकडे. आता या सगळ्या आरोपांवर तुम्हाला काय म्हणायचंय, किंवा हे काय हातात कागद घेऊन कसलाय? मला काही बोलायचं आहे. भारताचे रक्षण करतात फौजी, घराचे संरक्षण करतात नवरोजी. होम मिनिस्टर साठी झाले मी राजी. आज माझ्या सुखी समृद्ध घरात आले आहेत आदेश भाऊजी. मी त्यांचे सारे ऐकीन, देवाला एक नवसही बोलीन. होऊ दे मला आज होम मिनिस्टरची राणी, कारण जरी संजय रावाची पत्नी तरी आदेश भाऊजींची लाडकी बहिणी. अरे वा. बरं, आता सांगा या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? सासूबाईंनी आरोप असा दिला की दागिने खूप घेते आणि साड्या खूप घेते, पण मला आधी असं खूप घेत नव्हती, पण लग्न झालं तसं मी खूप घ्यायला लागली आहे. कारण आणि मुलासाठी पण मी बरोबर वाचून ठेवते, पूर्ण शिक्षणासाठी पण पैसा वाचून ठेवलेला आहे. त्याच्या बायकोसाठी पण विचार करून ठेवलाय की मी दागिने काय घालायला लागेल. तर अजून मी प्रयत्न पण करील, आई तुम्ही जे म्हणता प्रयत्न करील की कमी खर्च करायचा. पुढे दिराने सांगितलं, ते मिस्टरांनी सांगितलं की पिझ्झा काय आता वयामानाने आजकाल जंक फूड खाऊन असं म्हणतात, चरबी वाढते, लठ्ठ होतात. तुमचा विचार करून मी पिझ्झा नाही खाऊ घालत. याच्यानंतर महिन्यातून 1-2 नक्की पिझ्झा खाऊ घालेल. बरं, आता मला सांगा, हे झाले सगळ्यांचे. बरं, नणंदबाई म्हणाल्या की त्यांच्याकडे येत नाही तुम्ही. आता मी दर शनिवार रविवार रात्रीचं जेवण तिच्याकडे. माझ्या तुझा भाऊ जास्त फिरायला देत नाही तो तुझ्याकडे. बरं, आता हा तन्मणी भेट म्हणून तुम्हालाच मिळणार. अभिनंदन करणार. त्या बघूया कोण जिंकणार पैठणी. आणि खेळ सोपा आहे. स्माइली चेंडू इथून टाकायचा आणि तो टाकून झाल्यानंतर ती जी समोर खुर्ची ठेवलेली आहे त्या खुर्चीवरती जाऊन थांबला पाहिजे. दोघींनाही 10-10 संधी मिळणार. या दोघींपैकी सगळ्यात जास्त गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. घ्या एक. तुम्ही या आता. थांबा 1 मिनिट. 1-0.
0. मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. धन्यवाद. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या मुक्कावार वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या पत्तीवार वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. शिव अपार्टमेंट, रामनगर, नागपूर इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात नागपूरमध्ये. नमस्कार.